श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासा ही संस्था ठाणे शहरातील सांस्कृतिक चळवळीत कार्यरत असणारी संस्था असून संस्थेच्या माध्यमातून गेल्या 24 वर्षापासून चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा ह्या दिवशी नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करीत आहे। ठाणे शहरातील सर्व धर्मीय एकत्रित येऊन अतिशय उत्साहात व जल्लोषात ही स्वागत यात्रा साजरी करतात। हिंदू संस्कृती व परंपरा जतन करणारा हा भारतीय नववर्ष स्वागताचा सोहळा असतो। दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासातर्फे चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा ह्या दिवशी नववर्षाचे स्वागत करण्याचे ठरवले असून रविवार दिनांक 30 मार्च 2025 रोजी स्वागत यात्रा सकाळी 7 वाजता ठाणे शहरात निघणार आहे। यावर्षी स्वागत अध्यक्ष म्हणून शरदजी गांगल, अध्यक्ष ठाणे जनता सहकारी बँक लिमिटेड हे लाभले आहेत। सकाळी ठीक 7 वाजता श्री कोपिनेश्वर महाराजांच्या पालखीचे पारंपरिक प्रथेनुसार वाजत गाजत प्रस्थान होईल। प्रथम ठाण्यातील श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन पालखी व इतर पदाचारी जांभळी नाका, रंगो बापूजी गुप्ते चौक ह्या मार्गाने दगडी शाळेकडे निघतील। त्यावेळी तळापाळीवर उभे असलेले चित्ररथ आपापल्या क्रमानुसार पालखीबरोबर येऊन पालखीचे रूपांतर भव्य अशा स्वागत यात्रेत होईल। ही स्वागत यात्रा पुढे आराधना सिनेमा, हरिनिवास चौक, गोखले रोड पर्यंत येईल। पुढे राममोरी मार्ग, पुन्हा गाडगी चौक, तलावपाळी मार्गे पुन्हा श्री कोपिनेश्वर मंदिरात येईल। यंदा ह्या यात्रेचे 25वे वर्ष आहे। संस्कृतीचा महाकुंभ आपले ठाणे आपली स्वागत यात्रा ह्या संकल्पने अंतर्गत ह्या वर्षी विविध सांस्कृतिक, वैचारिक तसेच धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। मी संजीव ब्रह्मे, कार्याध्यक्ष श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास गुढीपाडवा स्वागत यात्रेतर्फे आपलं स्वागत करतो। या वर्षीचं गुढीपाडवा स्वागत यात्रेचं विशेष महत्त्व आहे, कारण हे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे। आपण अनेकविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। यावर्षी आपलं जो थीम किंवा टॅगलाईन आहे ते संस्कृतीचा महाकुंभ आपले ठाणे आपली स्वागत यात्रा अशी ही टॅगलाईन आहे आणि त्या निमित्ताने आपण विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे। त्याची पहिली सुरुवात 22 मार्चला शनिवार आहे, त्या दिवशी कोपिनेश्वर प्रांगणामध्ये प्रथमतः 5:30 वाजता महिला पौरोहित्य वर्गाचे रुद्रपठण हे कार्यक्रम असणार आहे। त्याच्यानंतर 6:45 ते 10 ठाण्यातील विविध नृत्यगुरू, नृत्य संस्था यांच्या विद्यार्थिनींचा शिवमहिम्न स्तोत्र, शिवतांडव स्तोत्र यावर आधारित एक सादरीकरण असणार आहे। त्यानंतर 23 मार्च रविवार त्या दिवशी सकाळी 10 ते 1 संत संमेलन असणार आहे। अनेक समाजांचे संत याच्यात सहभागी होणार आहेत। सुमारे 25 संत यात सहभागी असतील आणि हा कार्यक्रम असेल श्रीराम मंदिर, कासारवाडी इथे असणार आहे। तसंच त्यानंतर संध्याकाळी 7 ते 10 पुन्हा एकदा आपण कोपिनेश्वर प्रांगणामध्ये येणार आहोत आणि डॉक्टर मृदुला दाढे जोशी यांच्या गीतांचा कार्यक्रम आपण तिथे ठेवलेला, सुधीर फडके आणि श्रीनिवास खळे ही संगीत रजनी आपण त्याला म्हटलेलं आहे। त्यानंतर बुधवार 26 मार्च डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये अभिराम भडकमकर प्रस्तुत गोष्ट संयुक्त मानापमानाची बालगंधर्व युगाची अनुभूती देणारा हा कार्यक्रम असणार आहे। तसंच यावर्षीचं विशेष आकर्षण म्हणजे गंगा आरती, हरिद्वारची अनुभूती देणारी ही गंगा आरती असणार आहे। काशीहून पंडित येऊन ही गंगा आरती करणार आहेत आणि हा गंगा आरती कार्यक्रम हा 28 तारखेला उपवनला अहिल्यादेवी घाट आहे तिथे असणार आहे आणि त्याच्यानंतर शनिवारी 29 मार्चला हा बासुंदा तलाव अहिल्यादेवी घाटा तिथे असणार आहे। दोन्हीची वेळ 7 ते 8:30 असणार आहे। त्याच्या आधी आपला नेहमीप्रमाणे दीपोत्सव असणारच आहे। त्याच्यानंतर 28 मार्चला 30 मार्च गावदेवी मैदानावरती संस्कार भारतीतर्फे महारांगोळी तसेच नृत्य स्पर्धांचे अंतिम फेरी आणि गायनाची अंतिम फेरी असणार आहे। कारावकरती गायनाच्या स्पर्धा त्यांनी घेतल्या होत्या, त्याची अंतिम फेरी असणार आहे। तिथेच फोटो सर्कल सोसायटीतर्फे आपलं छायाचित्र प्रदर्शन आहे की आत्तापर्यंतच्या ज्या स्वागत यात्रा होऊन गेल्या त्या आपण कसे दिसत होतो आणि कशी वेशभूषा होती, कसे चित्ररथ होते याचं सादरीकरण त्या फोटो सर्कलच्या छायाचित्र प्रदर्शनात असणार आहे। तसेच सुप्रसिद्ध चित्रकार विजयराज बोधनकर यांचं साहित्यिक अंकचित्र प्रदर्शन असणार आहे आणि त्याचवेळी आपलं इतरही एक प्रदर्शन तिथे ठेवलेलं आहे आपण। तर अशा सगळ्यांचा कार्यक्रम 22 मार्च 28 मार्च असणार आहे, 30 मार्च असणार आहे आणि 30 मार्चला नेहमीप्रमाणे आपले ठाण्याचा मानबिंदू असणारी ही स्वागत यात्रा असणार आहे। आत्तापर्यंत 40 चित्ररथांचा सहभाग निश्चित झालेला आहे, परंतु एकंदरीत 61 संस्थांनी आपल्याला इथे इच्छा प्रदर्शित केली आहे, त्यांचा सहभाग प्रदर्शित केलेला आहे। या स्वागत यात्रेमध्ये आणि सगळ्या कार्यक्रमांमध्ये महापालिकेचं मोठं सहभाग असतो। तसंच पोलीस आयुक्त, वाहतूक आयुक्त यांचा सहभाग आणि सहकार्य नेहमीप्रमाणे असतं। महापालिकेचे काही चित्ररथ असणार आहेत नेहमीप्रमाणेच। तसंच मला एक मुद्दा आवर्जून उल्लेख करायला आवडेल, बौद्ध समाजाचा
पाली भाषेला अभिजात भाषा दर्जा दिला हा महाराष्ट्र सरकारने तसेच केंद्र सरकारने अभिजात भाषा दर्जा दिला आहे. त्यामुळे बौद्ध समाजाने या चित्ररथामध्ये सामील होण्याचं ठरवलं आहे. त्यांची पालखी असेल, पाली भाषेचा जो ग्रंथ आहे घेऊन त्या पालखीत समाविष्ट केलेला असेल आणि बौद्ध भंते भिक्खू यावेळी 5 बौद्ध भिक्खू आपल्या यात्रेत सहभागी होणार असतील आणि जगाला शांतीचा संदेश देणारे अशी त्यांची कल्पना आहे. ह्यांनी नटलेली अशी स्वागत यात्रा असणार आहे. सर्वांनी पारंपरिक वेशात येऊन ह्या स्वागत यात्रेचा मनमुराद आनंद लुटावा आणि आपल्या संस्कृतीचा एक महाकुंभ आहे तो साजरा करावा अशी आम्ही सर्वांना विनंती करत आहे.